नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 9 उष्णता या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या काही भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केलेला आहे. आपण मागच्या भागात काय पाहिलं तर उष्णतेमुळे काय होतं तर स्थायीरूप पदार्थांचे म्हणजे कसे प्रसरण होतात आणि कसं आकुंचन होतं हे आपण पाहिलं. आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर द्रव आणि वायू पदार्थांचे होणारे उष्णतेमुळे होणारे प्रसरण आणि आकुंचन याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. आणि थर्मास फ्लास्क म्हणजे काय, कसा असतो तो, त्याची रचना कशी असते, त्याचं कार्य काय याच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आता उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. आता उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे आकुंचन आणि प्रसरण कसे होते हे आपण एका छोट्याशा प्रयोगाद्वारे पाहूया. मग त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला काय लागणार आहे, एक शंकुपात्र लागणार आहे, पाणी लागणार आहे, स्टँड लागणार आहे, बर्नर लागणार आहे आणि काचेची एक पोकळ नळी, तापमापी एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला आणि एक रबरी बूच लागणार आहे. आपण प्रथम आता कृती करायची. प्रथम आपण काय करायचं तर ह्या शंकुपात्रामध्ये पाणी घ्यायचं. काय, शंकुपात्र पाण्याने भरायचं आणि ही तापमापी आणि काचेची नळी एका रबरी बुचाला बसवून ते बुच शंकुपात्रावर बसवायचं आणि मग पाण्याला ह्या शंकुपात्राला उष्णता देणं सुरू करायची. आणि मग उष्णता दिल्यानंतर आपण निरीक्षण करायचं काय होतं तर आपल्याला काय निरीक्षणास आलं तर काचेच्या जेव्हा आपण उष्णता दिली, पाण्याला जेव्हा आपण उष्णता दिली तेव्हा काय झालं तर काचेच्या नळीमध्ये जी नळीतील पाण्याच्या पातळीचे आकारमान काय झालं वाढताना दिसलं. काय, काचेच्या नळीतील पाण्याच्या पातळीचे आकारमान वाढताना दिसले. मग आता आपण उष्णता देणं बंद करायचं. काय, त्या पाण्याला उष्णता देणं बंद करायचं. मग आपल्याला काय निरीक्षणास आलं तर काचेच्या नळीतील जे पाण्याच्या पातळीचे आकारमान आकुंचन होताना दिसलं. काय, आकुंचन होताना दिसते. म्हणजे ह्याच प्रयोगावरून आपल्याला काय कळलं की द्रवाला उष्णता दिली की द्रवाच्या कणामधील अंतर वाढते व त्याचे आकारमान वाढते. म्हणजे यालाच काय म्हणतात, म्हणजेच काय तर द्रवाचे प्रसरण होते. आणि जेव्हा उष्णता काढतो तेव्हा काय होतं तर द्रवाचे आकुंचन होते आणि त्यालाच काय म्हणतात द्रवाचे आकुंचन होणे. म्हणजे कळलं का तुम्हाला द्रव पदार्थांचे म्हणजे उष्णतेमुळे कसं आकुंचन होतं आणि प्रसरण होते ते आपण या प्रयोगाच्या द्वारे आपण पाहिलं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारते की तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल याचा वापर का करतात. कारण तुम्हाला माहिती आहे का पाऱ्याचा गोठणांकात आणि उत्कलनांकात खूप अंतर असते. कळलं, पाऱ्याचा गोठणांक किती आहे माहिती आहे तुम्हाला, -39 डिग्री सेल्सिअस. काय, उणे 39 अंश सेल्सिअस आणि उत्कलनांक 375 डिग्री सेल्सिअस म्हणजे 375 अंश सेल्सिअस. आणि तो पारा कसा असतो तुम्ही बघितलाच असाल की पारा कसा असतो तर तो चमकदार आणि तो काचेला चिकटत सुद्धा नाही आणि तो चमकदार असल्याने तो आपल्याला लगेच दिसतो. पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होत असते. काय, पाऱ्याचे प्रसरण नियमित आणि एकसारखे होत असते. पाऱ्याचा गोठणांक -39 डिग्री सेल्सिअस आणि उत्कलनांक 375 डिग्री सेल्सिअस असतो. त्यामुळे काय होतं त्याच्यापेक्षा कमी तापमानासाठी पारा भरलेली तापमापी वापरता येत नाही. अल्कोहोलचे गोठणांक किती आहे तर -115 डिग्री सेल्सिअस असते. अशा वेळी अल्कोहोल भरलेली तापमापी वापरतात. तर तापमापी म्हणजे थर्मामीटर हे आपल्याला ताप चेक करण्याचं आपण ताप त्याने चेक करतो की नाही त्या तापमापीमध्ये पारा किंवा अल्कोहोल याचा वापर का करतात हे आपण आता पाहिलं. तर उष्णतेमुळे वायू पदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन. तर उष्णतेमुळे कसे होते वायू पदार्थांचे प्रसरण आणि आकुंचन हे पाहण्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटासा प्रयोग करावा लागेल. पण त्याच्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर एक काचेची बॉटल लागणार आहे आणि एक फुगा लागणार आहे म्हणजे तो फुगवलेला नाही. आणि काय लागणार आहे तर गरम पाणी लागणार आहे. मग आपण काय करायचं पहिलं तर एक बॉटल घ्यायची आणि त्याच्यावर फुगा लावायचा. फुगा आणि ती बॉटल आपण कशात ठेवायची तर गरम पाण्यामध्ये ठेवायची. आणि मग काय आपल्याला निरीक्षणास येते आपण काय म्हणजे निरीक्षणावरून काय आढळून आले तर जेव्हा आपण ती पाण्याची बॉटल जेव्हा आपण म्हणजे त्याला पाण्याला उष्णता मिळाली ना त्याला म्हणजे उष्णता दिल्यामुळे काय झालं तो फुगा
फुगला, तो बाटलीवरचा फुगा फुगला. म्हणजे काय, तर उष्णता दिल्यामुळे वायूचे आकारमान वाढते आणि यालाच वायूंचे प्रसरण असे म्हणतात. आणि मग नंतर काय केलं आपण, ती उष्णता म्हणजे ती बॉटल त्या पाण्यातून काढली, गरम पाण्यातून काढली, म्हणजे उष्णता त्या काढली. मग त्याच्यामुळे काय झालं, तर उष्णता काढून घेतल्यामुळे काय झालं, तर तो फुगा पूर्वस्थितीत आला. तो फुगा पूर्वस्थितीत आला म्हणजेच काय, तर उष्णता काढून घेतल्यास वायूंचे आकारमान कमी होते आणि यालाच वायूंचे आकुंचन असे म्हणतात. मग कळलं का तुम्हाला की उष्णता दिल्यामुळे काय होतं, तर वायूंचे आकारमान वाढते, यालाच वायूंचे प्रसरण असे म्हणतात. आणि उष्णता काढून घेतल्यास वायूंचे आकारमान कमी होते, यालाच काय म्हणतात, वायूंचे आकुंचन असे म्हणतात. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला गरम म्हणजे चहा किंवा गरम पाणी किंवा आपल्याला चहा किंवा दूध गरम दीर्घकाळ राहण्यासाठी आपण कशाचा वापर करतात? तुमच्या घरामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल तर ह्या म्हणजे थर्मासचा वापर करतात. म्हणजे थर्मासमध्ये काय होतं, तर गरम पाणी किंवा गरम दूध किंवा गरम चहा दीर्घकाळ गरम राहतो. आणि थंड सरबत वगैरे असेल तर ते सुद्धा बराच वेळ थंड राहतो. आणि असा थर्मास तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. मग हा थर्मास आपण कुठे वापरतो, तर ह्या थर्मासचा उपयोग आपण हॉस्पिटलमध्ये, जर आपल्या कोणी नातेवाईक किंवा कोणी घरातलं हॉस्पिटलमध्ये जर ॲडमिट असेल तर मग आपण त्या थर्मासमध्ये आपण चहा गरम किंवा त्या पेशंटला पाणी गरम किंवा दूध घेऊन जातो. का घेऊन जातो, कारण ते दीर्घकाळ ते थोडं गरम राहतं ना, ते बराच वेळ गरम राहतं आणि त्याच्यामुळे आपण ते घेऊन जातो. आपण समजा एखाद्या पिकनिकला गेलो आणि आपल्याकडे छोटंसं बाळ असेल, त्याला दूध हवं असेल, तरी पण ते दूध गरम राहण्यासाठी आपण हे थर्मासचा वापर करतो. मग ह्या असा थर्मास तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेला असेल. मग ह्या थर्मासला काय म्हणतात, तो ड्युअर थर्मास फ्लास्क म्हणतात. काय ड्युअर फ्लास्क का म्हणतात त्याला ड्युअर फ्लास्क, तर तुम्हाला माहिती आहे का, एक सर जेम्स ड्युअर हे स्कॉटिश वैज्ञानिक होते आणि त्यांनी 1992 मध्ये पहिला थर्मास म्हणजे निर्माण केला आणि म्हणून ह्या आपल्या थर्मासला काय म्हणतात, ड्युअर फ्लास्क असे म्हणतात. कळलं? तर आता आपण ह्या थर्मासची रचना बघणार आहोत. म्हणजे थर्मास कसा आहे, याची रचना कशी असते, आपण ती पाहणार आहोत. हे बघा स्क्रीनवर तुम्हाला इथे ह्या थर्मासची म्हणजे कशी रचना आहे हे सगळं दिलेलं आहे. ह्या थर्मासची रचना कशी आहे ती, हा थर्मास दुहेरी भिंत असलेला असतो. कसा, दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. त्याच्यामध्ये काय असतात, एकात एक बसवलेल्या अशा कशा काचेच्या म्हणजे सीलबंद नळ्या असतात. काय असतात, ह्या काचेच्या सीलबंद ह्या नळ्या असतात आणि ह्या नळ्यांच्या पृष्ठभाग कसा असतो, तर चांदीचा मुलामा देऊन त्या चकचकीत केलेल्या असतात. काय, ह्या नळ्या चांदीचा, हा बघा हा चांदीचा मुलामा देऊन त्यांना चकचकीत केलेला असतो आणि या नळ्यांमधील हवा काढून घेतलेली असते. काय, नळ्यांमधली हवा काढून घेऊन निर्वात पोकळी असते. आणि आता ह्या ज्या फ्लास्क आहेत, ह्या नळ्या आहेत, त्यांना संरक्षणासाठी बाहेर एक बरणी असते. ही बघा, ही बरणी असते आणि ही बरणी कशाने बनलेली असते माहितीये, धातू किंवा प्लास्टिकचे भांडे याच्यामध्ये यांनी बनलेली असते. आता ह्या फ्लास्क आणि ही बरणी याच्यामध्ये संरक्षणासाठी काय असतं, तर रबरी आधारक, हे बघा रबरी असे तुकडे आणि स्पंजचे तुकडे ठेवलेले असतात, जेणेकरून ह्या फ्लास्कचं संरक्षण होईल. आता आपण ह्याचं कशी रचना बघितली, तर आपण आता ह्याचं कार्य बघूया. आता इथे मी याची रचना पण स्क्रीनवर लिहिलेली आहे, तरी पण मी तुम्हाला ती वाचून दाखवते. आता आपण तिथे पाहिली त्याची रचना कशी असते. हा थर्मास फ्लास्क कसा आहे, हा दुहेरी भिंत असलेला फ्लास्क असतो. यात एकात एक बसवलेल्या काचेच्या सीलबंद केलेल्या नळ्या असतात. दोन्ही नळ्यांचे पृष्ठभाग कशाने केलेले असतात, मग अशी सांगितलं मी, चकचकीत कशाने केलेले असतात, तर चांदीचा मुलामा देऊन ते चकचकीत केलेले असतात आणि दोन्ही नळ्या दरम्यानची हवा काढून घेतलेली असते, त्यामुळे निर्वात पोकळी केलेली असते. हवा काढून निर्वात पोकळी केलेली असते. नळ्यांच्या बाहेर संरक्षक बरणी असते. काय असते, आणि मग ती बरणी कशापासून बनवलेली असते, मी सांगितलं तुम्हाला, धातूपासून किंवा प्लास्टिकची बनवलेली असते. ही बरणी व आतील फ्लास्क यांच्यामध्ये स्पंज किंवा रबराचे तुकडे कशासाठी टाकलेले असतात, तर फ्लास्कच्या संरक्षणासाठी
लावलेले असतात. मग तुम्हाला कळलं का थर्मास फ्लास्कची रचना? आपण जो थर्मास फ्लास्क जो गरम म्हणजे गरम पदार्थ म्हणजे गरम द्रव पदार्थ गरम राहण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. मग तो कसा असतो हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून आपण आज त्याची रचना बघितली आणि ती तुम्हाला कळलेली असेलच. आता आपण त्याचं कार्य कसं आहे हे पाहूया. आता थर्मास फ्लास्कचं कार्य. जेव्हा एखादा उष्ण पदार्थ आपण त्या फ्लास्कमध्ये ठेवला जातो तेव्हा काय होतं, आतमध्ये त्याच्या नळी असते आणि ती नळी कशी चकचकीत असते. मग त्या आतील नळीच्या चकचकीतपणामुळे बाहेर जाणारी उष्णता पुन्हा आतच परावर्तित होते, म्हणजे ती बाहेर जात नाही, म्हणजेच तिचे प्रारण होत नाही. तर निर्वात पोकळी म्हणजे हवा काढून घेतलेली असते ना त्या नळ्यांमधली, म्हणजे तिथे निर्वात पोकळी असते. मग निर्वात पोकळीमुळे काय होतं, तर उष्णतेचे वहन होऊ शकत नाही व अभिसरणही होऊ शकत नाही. त्यामुळे उष्णता बाहेरील थंड भागाकडे संक्रमित होत नाही, म्हणजे उष्णतेचे तिथे संक्रमण होत नाही आणि आतल्या आत दीर्घकाळ राहते. पण तरीही काय होतं, थोडी उष्णता वरील झाकणाच्या बाजूकडून व काचेतून होणाऱ्या अल्प वहनामुळे बाहेर येतच असते. त्यामुळे 2-3 तासानंतर आतील उष्ण पदार्थ तेवढे उष्ण राहत नाही. कळलं? असे हे थर्मास फ्लास्कचे कार्य आहेत. आपण जो थर्मास म्हणजे आपण जे दूध ठेवतो ते गरम कसं राहतं ते म्हणजे हे त्याचं कार्य आपण आता पाहिलं. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो, तर आज आपण उष्णतेमुळे द्रव पदार्थांचे कसे प्रसरण होते आणि कसे आकुंचन होते. म्हणजे जर तुम्ही पाण्याला उष्णता दिली तर काय होतं, पाण्याच्या पातळीचे आकारमान वाढते आणि जर उष्णता काढून घेतली तर काय होतं, पाण्याच्या पातळीच्या आकारमानाचे काय होतं, तर आकुंचन होते. आणि आपण आता वायूचं पण पाहिलं तर काय होतं, उष्णता दिली तर वायूचे आकारमान वाढते आणि उष्णता काढून घेतल्यावर वायूचे काय होतं, आकुंचन पावते, म्हणजे वायू काय होतात, आकुंचन पावतात. आणि आपण थर्मास फ्लास्क विषयी पाहिलं, थर्मास फ्लास्कची रचना कशी होती आणि थर्मास फ्लास्कचे कार्य काय. तर थर्मास फ्लास्कचं कार्य काय, तर म्हणजे थंड पदार्थ थंड राहण्यासाठी किंवा गरम पदार्थ जसे की गरम चहा, गरम दूध हे दीर्घकाळ गरम राहण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. तर आपण ह्या पूर्णच पाठामध्ये काय शिकलो आहोत, तर आपण उष्णतेचे संक्रमण कसे होते, म्हणजे उष्णतेचे संक्रमण एका स्थानापासून दुसऱ्या स्थानाकडे होते. तो उष्णतेचा स्रोत कुठला आहे, तर सूर्यप्रकाश. म्हणजे सूर्य हा आपला उष्णतेचा स्रोत आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, आपले कपडे वाळतात, धान्य वाळवतो, वनस्पतींच्या वाढीसाठी सुद्धा सूर्याची उष्णता फार महत्वाची आहे. म्हणजे उष्णतेचा महत्वाचा स्रोत कोणता आहे, तर सूर्य आहे. आणि सूर्याच्या उष्णतेमुळेच पाऊस येतो. म्हणजे कसं माहिती आहे ना, पाण्याचे बाष्पीभवन होऊन काय होतं, म्हणजे समुद्राचे पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे काय होतं, बाष्पीभवन होऊन मग जलचक्राद्वारे आपल्याला पाऊस मिळतो. आणि आपण उष्णतेचे वेगवेगळे म्हणजे संक्रमणाचे प्रकार पाहिले, अभिसरण, वहन, प्रारण, आणि आपण उष्णतेचे सुवाहक पदार्थ कोणते, दुर्वाहक पदार्थ कोणते याच्याबद्दल आपण ह्या पाठामध्ये माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.